अहो, जावई बापूंना फोन केलात का? तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी त्यांचा फोन आला होता, तेव्हा तुम्ही जप करत होतात. आता करा ना. अहो पण हॅलो. हाय, मेघना बोलतीये. अगं बाई मेघना, अगं कशी आहेस? अगं मी छान आहे. अगं जावई बापूंचा फोन होता यांना सॉरी म्हणण्यासाठी. हो, तुम्ही दोघंही मजेत आहात ना? एकदम छान. अगं मी इकडे पॅरेंट्स मीटिंगला आले होते साक्षी पल्लवच्या. विजयाताई कोर्ससाठी पुण्याला गेलात ना म्हणून. हो का? वा वा. हा, तर मग घरी येणार होते खरं तर तुम्हा दोघांना भेटायला, पण अगं डान्स क्लास मधून फोन आला आणि भेटायला बोलवलंय. सो मग इकडे आली आहे. आणि आदित्यने पण सुट्टी घेतली, सो मग डायरेक्ट इथून घरीच जाईन. हा बरं बरं, जावई बापूंनी सुट्टी घेतलीये का? जा जा मग घरीच जा. आणि राग गेला ना ग त्यांचा? हो गेला. ए आई, बाबांचा राग गेला ना ग? हो अगं इथेच बसलेत, देते. हा हॅलो. काय हो बाबा, काल किती हाका मारल्या मी तुम्हाला, ओ पण दिली नाहीत तुम्ही. इतके रागावला माझ्यावर? नाही नाही हो, नाही मी अजिबात रागावलो नाही हो, खरंच नाही रागावलो. हा म्हणजे मला फार वाईट वाटलं. मी खूप हौसेने खूप कौतुकाने गिफ्ट आणलं होतं ना जावे बापूंसाठी, पण खरंच रागावलो नाही हो मी. हो पण बरं जाऊ दे, तुमचा राग गेला ना. अहो खरंच रागावलो नाहीये मी. आणि शिवाय आमचे आहेत ना, त्यांची कृपा आहेच. जावे बापूंचा फोन आला होता सॉरी म्हणायला, पण मी जप करत होतो ना म्हणून माधवी बोलल्या. पण तुम्ही काळजी करू नका, मी फोन करणार आहे त्यांना. हा, तुम्ही बरे आहात ना? मी एकदम मस्त आहे बाबा. डान्स क्लासला आली आहे. काय काय म्हणाला? डान्स? अहो अहो काय काय करताय तुम्ही? हे तुम्हाला शोभतं का बाबा? अहो शोभतं का म्हणजे काय? शास्त्रीय नृत्य शिकण्यात काय वाईट आहे? शास्त्रीय नृत्य शिकण्यात काय वाईट आहे मला विचारताय? मेघनाथ बाबा, माझ्या घरच्यांचा सुद्धा पाठिंबा आला. खुद्द आदित्यनेच ही ऍडमिशन मला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली. अहो घरातले तुम्हाला पाठिंबा देतील, जावई बापू तुम्हाला ऍडमिशन घेऊन देतील, तुम्हाला समजायला नको का? अहो हा मूर्खपणा का करताय तुम्ही? त्यापेक्षा सरळ एखादी चांगली नोकरी बघा, संसाराला हातभार लावा, उगाचच नसत्या भानगडीत पडू नका. मी काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका, नाहीतर मग. हॅलो हॅलो हॅलो, ठेवला फोन त्यांनी. हे भलतं काय सुचलंय त्यांना? काय काय